नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपणास कार्याचे प्रकार याचं जे अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर या ठिकाणी काही उदाहरणाचा आपण अभ्यास करू. तर पहिलं उदाहरण आहे बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे. त्यानंतर तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेल्या चेंडूचा झेल घेणे. दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवणे. जिना चढणे व उतरणे. झाडावर चढणे. गतिमान गाडीला ब्रेक लावून थांबवणे. ही जी उदाहरणं आहेत ह्या उदाहरणाचा थोडासा आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्या लक्षात असं येतं की काही उदाहरणामध्ये बल व विस्थापन यांची दिशा सारखीच आहे. काही मध्ये बल आणि विस्थापनाचे हे एकमेकाच्या विरुद्ध आहेत आणि काही उदाहरणामध्ये बल व विस्थापन यांची दिशा एकमेकास लंबरूप आहे असं आपल्याला दिसून येतं. मग ह्या बाबीवरून या निरीक्षणावरून बलामुळे घडणारं जे कार्य आहे ते कार्य आपल्याला 3 प्रकारात विभागता येतं. धनकार्य, ऋणकार्य आणि शून्य कार्य. आता या पहिलं जे उदाहरण आहे बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे. तर या बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे या ठिकाणी बल आणि विस्थापन यांची दिशा एकच आहे. आता आपल्या मित्राने एखादा फेकलेला चेंडू आहे तो आपण झेलतो. त्यावेळेस मित्रानं फेकलेल्या चेंडूची दिशा आणि आपण झेलत असलेल्या चेंडूची दिशा यांची काय माहिती का दिशा समान नाही, ते एकमेकाच्या विरुद्ध आहेत. किंवा दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवणे. त्यावेळेस ते दगड गोल फिरतो त्यावेळेस त्या ठिकाणी बल आणि विस्थापन ही दोन्ही एकमेकास काय असतात तर लंबरूप असतात. मग याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी बलाचे 3 प्रकार सांगता येतात. आता ज्यावेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते म्हणजेच त्या ठिकाणी तयार होणारा जो कोन आहे म्हणजे थीटा हा 0 असेल. म्हणजे या ठिकाणी दोघांमधला कोन म्हणजे बल आणि विस्थापन यामधला जो कोन आहे तो कोन जर 0 अंशाचा असेल तर त्यावेळेस बलानं केलेलं जे कार्य आहे ते कार्य आपण धन म्हणतो. ज्यावेळी बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकाच्या विरुद्ध असते म्हणजे त्या ठिकाणी जो तयार होणारा कोन असतो तो कोन 180 अंशाचा असतो. मग त्यावेळेस बलानं केलेलं जे कार्य आहे त्या कार्याला आपण काय म्हणतो ऋण म्हणतो. आणि ज्यावेळेस बल लावला असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकाला लंबरूप असतात. विस्थापन झालं तर तिथं कार्य होतं, विस्थापन नाही झालं तर कार्य होत नाही. किंवा विस्थापन आणि बल ही दोन्ही एकमेकाला लंबरूप असतील तर त्यावेळेस जे बलानं केलेलं कार्य असते ते बलानं केलेलं कार्य 0 असते. म्हणजे अशा प्रकारे जे कार्य आहे त्या कार्याचे 3 प्रकार धनकार्य, ऋणकार्य आणि शून्य कार्य. त्यानंतर आपल्याला काही ह्या समीकरणावर जे आपण मागं समीकरण शिकलं F बरोबर mg या ह्याच्यानुसार आपल्याला काही गणिती सूत्र सोडवलेली गणित अभ्यास करायचे आहे. तर पहिलं जे गणित आहे ते पहिलं गणित आपण अभ्यास करू. तर या पहिल्या गणितामध्ये आपल्याला 20 किलोग्रॅम वजनाची वस्तू 10 मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारं कार्य काढायचे.
मग आता ह्या गणितात दिलेली माहिती आपण अगोदर लिहायची असते. आता 20 किलोग्रॅम वजनाची म्हणजे तिथं वस्तुमान किंवा ते वस्तुमान म्हणजे यम बरोबर 20 किलोग्रॅम आणि ते उंचीवर म्हणजे विस्थापन म्हणजे यस बरोबर 20 मीटर आणि आपला गुरुत्वत्वरण दिलेलं आहे. किंवा जर अंदाजे गुरुत्वत्वरण सर्वस्त्र जर विचार केला तर 9.8 मीटर प्रति सेकंद वर्ग असतो. आणि या ठिकाणी एफ आपल्याला डब्ल्यू काढायचे आहे. आता डब्ल्यू काढायचे म्हणजे इथं डब्ल्यू बरोबर प्रश्नचिन्ह केलं पाहिजे, परंतु डब्ल्यू काढण्याच्या अगोदर आपल्याला एफ माहीत असलं पाहिजे. मग एफ काढण्यासाठी आपल्याला एफ बरोबर एम जी हे सूत्र वापरलं पाहिजे. तर एफ बरोबर एम जी, तर एमची किंमत आहे 20 किलोग्रॅम, जीची किंमत आहे 9.8. आता ही वस्तू जी आहे, ही वस्तूवर जे बल लावलो त्या बलाची दिशा जी दिशा आहे विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने आहे. त्यासाठी इथं जे गुरुत्वत्वरणाचं मूल्य आहे ते गुरुत्वत्वरणाचं मूल्य ऋण 9.8 घेतलेलं आहे. म्हणजे ऋण काय घेतलं तर या ठिकाणी बलाची दिशा ही विस्थापनाच्या विरुद्ध दिशेत असल्याकारणानं या ठिकाणी गुरुत्वत्वरणाचं मूल्य ऋण आहे. मग आता एफ बरोबर काय होते, या 20 आणि 9.8चा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार 196 येतो आणि इथं गुरुत्वत्वरण ऋण असल्या कारणानं ऋण 196 न्यूटन. मग आता आपल्याला एफची किंमत आली. मग आता कार्य काढायचे आहे. कार्य काढण्यासाठी आपल्याला एफ आणि एस माहीत पाहिजे. एस तर आहे, मग आता एफ आपण काढले तर एफची किंमत इथं ठेवू. म्हणजेच एफची किंमत -196 गुणिले आता इथं किती विस्थापन झालं आहे तर 10 म्हणून गुणिले 10 या दोन्हीचा गुणाकार केलं तर ऋण 1960 जूल आलं. म्हणजेच बलाची दिशा ही विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने असल्या कारणानं इथं सुद्धा घडून आलेलं जे कार्य आहे ते कार्य आपण ऋण म्हणतो. तर अशा प्रकारचे हे एक उदाहरण आहे. त्यानंतर दुसरं एक उदाहरण आहे. तर ते दुसरं उदाहरण आहे, एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याचं नाव प्रवीण अशा नावाचा विद्यार्थी आहे. तो क्षितिज समांतर दिशेशी 60 अंशाच्या कोनातून लावलेल्या 100 न्यूटन बलामुळे वस्तूचं क्षितिज समांतर दिशेत विस्थापन होत असून 400 जूल एवढे कार्य करत आहे. तर त्या वस्तूचं झालेलं विस्थापन किती असेल. म्हणजे विस्थापन हे क्षितिज समांतर दिशेत होत आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला विस्थापनाचे जे मूल्य आहे ते मूल्य मिळवायचं आहे. आता इथं कोन दिलेला आहे आणि तो कोन काय आहे 60 अंशाच्या कोनातून आहे. म्हणजे इथं कॉस थिटा इज इक्वल टू कॉस 60 अंश इज इक्वल टू या कॉस 60 अंशाची किंमत आहे 1/2. त्याचं त्रिकोणमितीनुसार त्याची किंमत त्याचं मूल्य 1/2 आहे. मग आता थिटा 60 अंश आहे, एफ बरोबर 100 न्यूटन आहे, डब्ल्यू बरोबर 400 जूल आहे. आता आपल्याला विस्थापन म्हणजे एस बरोबर कितीही काढायचे आहे. मग ही सगळ्या किमती आपण दिलेल्या माहिती घेतल्या. थिटा बरोबर 60, एफ बरोबर 100 न्यूटन, डब्ल्यू बरोबर 400 जे आणि एस बरोबर किती. आणि आता ही आपण समीकरण लिहिलं आहे डब्ल्यू बरोबर एफ एस कॉस थिटा. मग आता ह्या डब्ल्यूची किंमत 400, एफची किंमत 100 गुणिले हे एसला एसची किंमत काय एसला एस आणि ह्या थिटाची किंमत गुणिले 1/2. मग आता या ठिकाणी ही जी उजवी बाजू आहे ह्या उजव्या बाजूमधलं आपल्याला काय काढायचं एस काढायचे आहे. मग हे 100 आणि हे 2 आपण काय केलं बदलण्याऐवजी आपण फक्त एकच बदलू अगोदर 100 तेवढं. तर ह्या 100ची बाजू बदलली की इथं गुणाकारात आहे, बाजू बदलल्यानंतर ते भागाकारात आलं. मग ह्या 100च्या 2 शून्य आणि ह्या 400 2 शून्य गेले तर किती राहिलं 4 राहिलं. परंतु आपल्याला इथं यस काढायचे आहे. परत ह्या 1/2 हे छेदात आहे, त्याची बाजू बदलल्यानंतर हे अंशात आलं. मग 4 गुणिले 2 बरोबर यस आणि यस बरोबर काय होते 8 मीटर. म्हणजे या ठिकाणी झालेलं जे विस्थापन आहे त्या वस्तूचं 8 मीटर एवढे विस्थापन होईल. अशा पद्धतीने हे काय माहिती का गणिती सुधारणा म्हणजे आपल्याला कार्य किंवा एखाद्या वस्तूचं विस्थापन किंवा एखाद्या वस्तूचं गुरुत्वत्वरण किंवा एखाद्या वस्तूचं जे बल आहे ते बल अशा पद्धतीने आपल्याला काढता येतं. तर ही झाली सोडवलेली उदाहरणं. आता पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग आहे ऊर्जा.
एनर्जी. तर यांत्रिक जी ऊर्जा आहे, आता तसं पाहिलं तर आपला ऊर्जा जी आहे ही ऊर्जा आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात आढळते. म्हणजे ऊर्जेची विविध रूप आहेत. याच्या अगोदर आपण अभ्यास केला आहे की ऊर्जेचं एकच रूप नाही. उदाहरणार्थ उष्णता ऊर्जा आहे, प्रकाश ऊर्जा आहे, ध्वनी ऊर्जा आहे, विद्युत चुंबकीय ऊर्जा आहे, रासायनिक ऊर्जा आहे, अणु ऊर्जा आहे, सौर ऊर्जा आहे, यांत्रिक ऊर्जा आहे. हे सगळी या ऊर्जेची विविध रूपं आहेत. या रूपामध्ये आपल्याला ऊर्जा आढळते. मग आता ही जी आपला अभ्यासक्रम आहे नववीचा, या नववीच्या अभ्यासक्रमामध्ये काय केलेलं आहे तर फक्त यांत्रिक जी ऊर्जा आहे त्या यांत्रिक ऊर्जेचा अभ्यास करायचा आहे. आता ऊर्जा म्हणजे काय तर कार्य करण्याची क्षमता. कार्य करण्याची एखाद्या वस्तूमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये किती क्षमतेला काय म्हणलं तर ऊर्जा म्हणलं जाते. मग तशा पद्धतीने हे विविध रूपात असू शकते. मग आता आपल्या जो अभ्यासक्रम आहे नववीचा, या अभ्यासक्रमामध्ये यांत्रिक ऊर्जा जी आहे ती यांत्रिक ऊर्जेचा अभ्यास करायचा. तर यांत्रिक ऊर्जा 2 प्रकारात विभागलेली आहे. म्हणजे पहिला प्रकार आहे तो पहिला प्रकार गतिज ऊर्जा, त्याला कायनेटिक एनर्जी असं म्हणलं जातं इंग्रजीमध्ये. आणि स्थितीज ऊर्जा ती आहे पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे अशा 2 प्रकारात ही ऊर्जा काय आहे यांत्रिक ऊर्जा विभागलेली आहे. आता आपण सविस्तर आपण एका प्रकारचा अभ्यास करू. तर त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे गतिज ऊर्जा. तर गतिज ऊर्जा हा जो पहिला प्रकार आहे तर त्या आपण त्याच्या गतिज ऊर्जा अगोदर काय थोडंसं उदाहरण पाहू आणि त्यानंतर आपल्याला त्याची व्याख्या लक्षात येईल. तर वेगवान चेंडू स्टंपवर आदळला किंवा जे कॅरम असतं त्या कॅरमचे जे स्ट्रायकर आहे त्या स्ट्रायकरने एखाद्या सोंगटीला मारलं किंवा गोट्या खेळताना एक गोटी दुसऱ्या गोटीवर आदळली. ही 3 उदाहरणं आहेत. तर या तिन्ही उदाहरणांना आपल्याला लक्षात काय येतं की गतिमान वस्तू स्थिर वस्तूवर आदळली तर स्थिर वस्तू गतिमान होते आणि गतिमान वस्तू स्थिर होते किंवा ती सुद्धा गतिमान राहू शकते. मग अशा पद्धतीनं एखादी वस्तू स्थिर वस्तू गतिमान वस्तू स्थिर वस्तूवर आदळल्यास ती स्थिर वस्तू गतिमान होणे हे या तिन्ही उदाहरणातून आपल्याला लक्षात येतं. आणि याच मुद्द्याच्या आधारे आपल्याला गतिज ऊर्जा म्हणजे काय त्याची व्याख्या करता येते. मग गतिज ऊर्जा म्हणजे काय तर पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेला, प्राप्त झालेली जी ऊर्जा आहे त्या प्राप्त झालेल्या ऊर्जेला काय म्हणलं जातं माहिती आहे का गतिज ऊर्जा असं म्हणलं जातं. मग ही जी गतिज ऊर्जा आहे ही गतिज ऊर्जा मग कशी असते तर गतिमान अवस्थेमुळे. आता उदाहरणार्थ आपण चेंडू फेकला म्हणजे चेंडूला काय केलं गतिमान केलं आणि तो स्टंपवर आदळला. मग स्टंपवर आदळल्यानंतर ते स्टंप राहतात का ती स्टंपवर काय होतात त्याच्या स्टंपची हालचाल होते किंवा स्टंप गतिमान होतात. किंवा गोट्या खेळताना एक गोटी दुसऱ्या गोटीवर आदळली तर ती दुसरी गोटी गतिमान होते म्हणजे स्थिर असली. म्हणजे अशा प्रकारे आपण एका गोटीनं मारलं म्हणजे त्या गतिमान गोटीनं दुसऱ्या वस्तूला काय केलं माहिती आहे का ऊर्जा प्राप्त करून दिलं किंवा त्याला गती प्राप्त करून दिलं. मग असे गती प्राप्त करून देण्याचा जो प्रकार आहे त्या प्रकाराला गतिज ऊर्जा असं म्हणलं जातं. मग एखाद्या बलाने एक वस्तू व्यस्त अंतरातून काय केली विस्थापित केली. मग ती विस्थापित करण्यासाठी त्याला जे केलेलं कार्य आहे ते केलेलं कार्य म्हणजे त्या वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा. म्हणजे त्या वस्तूचं कार्य होतं कशामुळे होतं तर त्या वस्तूला गतिज ऊर्जा प्राप्त झाल्यामुळे होतं. म्हणून गतिज ऊर्जा बरोबर काय आहे कार्य. आता गतिज ऊर्जा बरोबर कार्य आहे. मग हे झालं समीकरण. परंतु आपल्याला अक्षर जर वापर करून जर हे गतिज ऊर्जेचं समीकरण लिहायचं असेल तर के बरोबर एफ इंटू एस किंवा एफ गुणिले एस. आता के ई काय आहे तर के ई याचा अर्थ के कायनेटिक आणि ई म्हणजे एनर्जी. तर के ई म्हणजेच कायनेटिक एनर्जी त्याला आपण मराठीमध्ये गतिज ऊर्जा म्हणतो. मग अशा पद्धतीने त्याचं समीकरण तयार होतं के ई बरोबर एफ गुणिले एस. आता हे समीकरण कसं तयार होतं
हे गतिज जे समीकरण आहे ते समीकरण आपल्याला कसं मिळवायचं, तर त्यासाठी आपल्याला ते समीकरण मिळवण्यासाठी आपण काय करू, थोडेसे त्याचं स्पष्टीकरण पाहू. तर समजा एक यम वस्तुमाची एक वस्तू आहे आणि ही यम वस्तुमाची वस्तू एक स्थिर अवस्थेत असून तिला बल लावल्यामुळे ती स्थिर असलेली वस्तू गतिमान झाली. मग त्या वस्तूचा आरंभीचा जो वेग आहे तो वेग यू आहे, एवढा यू आहे समजू, आणि त्या वस्तूवर बल एफ एवढे बल प्रयोग केले तर ती वस्तू काय करते माहिती आहे का, एवढे त्वरण निर्माण होऊन टी कालावधीनंतर त्याचा अंतिवेग व्ही एवढा त्याला प्राप्त झाला. तर या कालावधीत झालेलं जे विस्थापन आहे ते विस्थापन एस असं जर मानलं तर वस्तूवर झालेले जे कार्य आहे ते वस्तूवर झालेले कार्य काय आहे, एफ बरोबर एफ इंटू एस किंवा एफ गुणिले एस. मग आता न्यूटनचा जो दुसरा नियम आहे, मग त्या दुसऱ्या नियमानुसार एफ बरोबर काय होतं एम ए, म्हणजे ह्या एफची किंमत काय होऊ शकते एम ए. मग हे तसेच न्यूटनची गती दुसरे जे समीकरण आहे त्या समीकरणाचा वापर करून आपण असं लिहिलं. मग खाली आता दुसरं समीकरण काय गतिविषयक, एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टी वर्ग, हे गतिविषयक दुसरं समीकरण आहे. पण तो आरंभीचा जो वेग आहे तो आरंभीचा वेग 0 आहे आणि तो यू बरोबर 0 असल्या कारणानं या ठिकाणी ह्या यूची किंमत जर ठेवले तर हे यू गुणिले टीची किंमत काय होते 0 होते. मग हे अधिकला अधिक, हे 1/2ला 2 आणि हे ए टी वर्ग, म्हणजे एफ बरोबर काय होतंय, एफ बरोबर एफ बरोबर 1/2 ए टी वर्ग. आता इथं यस आहे तर यस काय, यसची जी किंमत आहे ती यसची किंमत इथं यस बरोबर आपण गती समीकरण त्यापासून हे इथं यस आलं तर यस बरोबर काय आहे 1/2 ए टी वर्ग. मग डब्ल्यू बरोबर काय आहे एम ए आहे या ठिकाणी. मग ह्या डब्ल्यू बरोबर एम ए जे आहे या एम एच्या ठिकाणी आपण काय केलं, हे जे एम ए गुणिले आता हे जे एम ए आहे आणि 1/2 ए टी वर्ग. मग आता हे कशाची किंमत आहे 1/2 ए टी वर्ग, तर एसची किंमत आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय केलं माहिती आहे का, हे गुणले हे ठेवलं तर डब्ल्यू बरोबर काय होतं 1/2 एम आणि काय माहिती आहे का ए टी वर्ग. तर अशा पद्धतीने काय होतं हे समीकरण तयार होतं. तर या ठिकाणी आपण न्यूटनचं गतिविषय पहिल्या नियमावरून जर पाहिलं, समीकरणावरून जर पाहिलं तर पहिलं समीकरण काय आहे व्ही बरोबर यू अधिक ए टी. मग हे जे व्ही बरोबर यू अधिक ए टी आहे, मग आता व्ही बरोबर आता हे जे यू आहे यूची किंमत तर 0 आहे आणि ह्या ए टीला ए टी, मग व्ही बरोबर काय झालं ए टी झालं. मग आता दोन्ही बाजूचा वर्ग काढा, व्ही वर्ग बरोबर ए टी कंसाचा वर्ग, मग इथं डब्ल्यू बरोबर काय आहे 1/2 एम व्ही वर्ग. मग डब्ल्यू बरोबर 1/2 एम व्ही वर्ग आहे. हे समीकरण काय करा 3 व 4 वरून आपण काय करतो हे असं लिहू शकतो. मग याच्याच आधारे वस्तूने मिळवलेली जी गतिज ऊर्जा आहे ही गतिज ऊर्जा म्हणजे त्या वस्तूवर झालेलं कार्य होय. म्हणून केई बरोबर डब्ल्यू म्हणजेच गतिज ऊर्जा बरोबर कार्य. मग केई बरोबर काय झालं, आता जे आपण काढलं डब्ल्यूची किंमत आहे डब्ल्यू बरोबर 1/2 एम व्ही वर्ग आणि ह्या डब्ल्यूची किंमत जर ठेवलं तर गतिज ऊर्जा बरोबर केई बरोबर 1/2 एम व्ही वर्ग. अशा प्रकारे काय होतं हे गणिती सूत्र आपल्याला मिळतं. तर ह्याच गणिती सूत्राच्या आधारे म्हणजेच गतिज ऊर्जा बरोबर 1/2 एम व्ही वर्ग या सूत्राच्या आधारे आपल्याला हे गणित एक सोडवायचे आहे. तर या ठिकाणी 250 ग्रॅम वस्तुमानाचा दगड उंचावरून खाली पडत असेल, म्हणजे उंचावर घेऊन गेलेला आहे 250 ग्रॅम वस्तुमानाचा आणि तो खाली पडत असताना वेग काय झालेला आहे 2 मीटर प्रति सेकंद झालेला आहे. 2 मीटर प्रति सेकंद असा त्याचा वेग झालेला आहे. तर त्यामध्ये गतिज ऊर्जा किती असेल, म्हणजे त्या दगडामध्ये गतिज ऊर्जा किती असेल असा आपला प्रश्न आहे विचारलेला आहे. तर तो कशाबद्दल सोडायचं, तर अगोदर या गणितात काय दिले ते लिहा. 250 ग्रॅम वस्तुमान म्हणजे एम बरोबर 250 ग्रॅम दिलेला आहे आणि कोणत्या वेगानं पडत आहे म्हणजे अंतिम वेग आहे. अंतिम वेग किती आहे 2 मीटर प्रति सेकंद वर्ग. तर 2 मीटर व्ही बरोबर हे 2 मीटर प्रति सेकंद वर्ग. आणि त्यानंतर आपल्याला विचारले काय मग
के बरोबर किती, म्हणजे याचा गतीज ऊर्जा बरोबर किती असा प्रश्न विचारला आहे. मग आता या ठिकाणी जे वस्तुमान आहे ते वस्तुमान ग्रॅममध्ये आमची CGS पद्धत आहे, परंतु ह्या वस्तुमानाला आपल्याला MKS पद्धतीत रूपांतर करून घ्यावं लागतं आहे. म्हणजेच ह्या 250 ग्रॅमला आपण जर 1000 जर भागाकार केलं तर या 1000 भाग केल्यानंतर ह्या ग्रॅमचं रूपांतरण किलोग्रॅममध्ये होतं. मग ते किती झालं 0.25 किलोग्रॅम. म्हणजे अशा पद्धतीने ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये रूपांतर केलं. मग आता हे जे समीकरण आहे समीकरण आपण वापरून म्हणजेच गतिज ऊर्जेचं समीकरण वापरून त्या ठिकाणी किमती ठेवलो तर के बरोबर 1/2 mv वर्ग बरोबर हे जशाच तसे 1/2 ला 2 m ची किंमत 0.25 गुणिले v ची किंमत किती आहे 2 कंसाचा वर्ग. मग आता या ठिकाणी समीकरण सोडलं तर आपल्याला शेवटी याचं जे संक्षिप्त रूप आहे ते संक्षिप्त रूप किती मिळतं 0.5. आता 0.5 हे काय आहे तर या ठिकाणी घडलेले गतिज ऊर्जा मग किंवा त्या वस्तूमध्ये निर्माण झालेली गतिज ऊर्जा. मग आता ऊर्जा म्हणजे ऊर्जेचं एकक जूल आहे, म्हणून या ठिकाणी 0.25 अशा प्रकारे त्या वस्तूची गतिज ऊर्जा आहे. तर अशा पद्धतीनं हे झालं गतिज ऊर्जेचं समीकरण, गतिज ऊर्जेवरील उदाहरणं. तर जो दुसरा प्रकार आहे तो दुसरा प्रकार पुढच्या तासिकेला पाहू. धन्यवाद.